अरे मादरचंदनो जळू नका, बरोबरी करा. अरे मी काय परवा तिकडे गेलो फक्त शिल्लोडला. आपले सरपंच मंगेदादा साबळे यांनी उपोषणाला बसले होते, त्यांना भेटायला गेलो. आणि तिकडे जाऊन काय तुम्ही मला रिटर्न येताना काय माझा पाठला केला, काय तुम्ही मला समृद्धी चढताना टोल नाक्यावरती मारलं. अरे तुम्हाला फक्त एवढं सांगणे मादरचंदनो, तुम्ही जळू नका, बरोबरी करा. आणि काय रे तुम्हाला गोडी जिन्सी. मित्रांनो, गिरगिट रंग बदलताना बघितला असला, पण लोक तासा तासाला आपलं कॅरेक्टर बदलतात हे बघितलंय काय? नाही नव. तर मित्रांनो, असाच एक इंस्टाग्रामवर कॅरेक्टर आहे ज्याला स्वतःलाच माहित नाही माझं नेमकं ओरिजिनल कॅरेक्टर कोणतं आहे. कधी तो भिकारी असतोय, कधी पेट्रोल पंपावर कामाला जात असतोय, कधी समाजसेवक असतोय, कधी तर तो पोलीस सुपरस्टार सारखं चिखलात पण लोळतोय. त्याचं त्यालाच माहित नाही मी नेमकं करतोय काय. पूर्ण कॅरेक्टरलेस माणूस आहे. पण ह्या समाजसेवकाला लोक आवड देण्याच्या जागी गांडीवर फटका देण्याचं काम करतात, कुत्र्यावानी मारतात, सुट्टी देत नाहीत. असाच एक रील स्टार खूप दिवसापासून व्हायरल आहे जो 5-5 मिनिटाला 5 थुकत बसतोय. त्याचं नाव आहे द किंग मेकर ग्रुपचे अध्यक्ष भैयासाहेब गायकवाड. त्याला खूप लोकांनी रोस्ट केलंय, परंतु ह्यो काय सुधाराचं नाव घेणं झाले. कारण काय माहितीये काय, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणी, परत स्वागत आहे आपलं दे धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांवर लाडका रोस्टर खेळा नाना. तर मित्रांनो, भैया गायकवाड हे सकाळी शक्तिमान आणि संध्याकाळी गंगाधर असणाऱ्या आप्पा महाराजांचा चेला आहे. आप्पा महाराज कसं कीर्तनाच्या वेळी कीर्तनकार असते आणि बाकीच्या वेळी संभाटासारखं नरडो फाडूस पत्रकार किंचाळते. आणि हा तुझा तो बागल बच्चा काय म्हणतोय, आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साधा आहे, त्याला काही लिमिटच नाही, नुसता रिला करायचा. आणि ह्यो त्याचा चेला दिवसभर नुसता द किंग मेकर ग्रुपचे अध्यक्ष भैयासाहेब गायकवाड बोलतोय. दिवसभर नुसता पच्चापच थुकतोय, पाक सगळी थुंकी संपवतोय. हा भैया गायकवाड बोलतो, किंग मेकर अध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. त्याचा काय फोन संपत नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे या गांडीतली जी किड आहेत का नाही, त्याला शांत बसू पण देत नाही. दुसऱ्याची भांडणं चालू झाली की स्वतःचं तोंड घालायचं म्हणजे घालायचं. ते बी कसं आहे. चला भावांनो, भैयासाहेबांनी जी कांड केले ते आपण बघूया. पण त्याच्या आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. कारण नंतर व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करायला विसरून जाताय. त्यामुळे पहिला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. तर मित्रांनो, पहिला सबस्क्राईब करा. अरे भाडव्यांनो, तुम्ही लावली दिवाळीच्या ऑफर मध्ये बक्कासूर, काय ना लावला डायनोसूर, काय ना लावले रँड्रिका, आणि आम्ही एकच लावला लाल स्विफ्ट. मोकर चपका चपकी विसरले का बापाला ट्रोल करून लावा गाणं मोकर चपका चपकी. अरे भैया, ट्रोल करलास ना, जरा व्यवस्थित कर. अरे काय तो तोंडाचा जबडा बघ केवढा मोठा केलाय, तोंडातनं लाळ पडाल्या. आणि घीस तोंडाचं. नशा केल्यावर पण कोणी एवढा हसत नाही, तेवढी स्प्राईट पिल्यावर हसायलाय. भैया, कुत्र्यावानी तू तुडवला तुला, आणि परत कुठे सांगतोस बरोबरी करा म्हणून, आणि हाणतील कुत्र्यावानी. अरे मादरचंदनो, जळू नका, बरोबरी करा. अरे मी काय परवा तिकडे गेलो फक्त शिल्लोडला. आपले सरपंच मंगेदादा साबळे यांनी उपोषणाला बसले होते, त्यांना भेटायला गेलो. आणि तिकडे जाऊन काय तुम्ही मला रिटर्न येताना काय माझा पाठला केला, काय तुम्ही मला समृद्धी चढताना टोल नाक्यावरती मारलं. अरे तुम्हाला फक्त एवढं सांगणे मादरचंदनो, तुम्ही जळू नका, बरोबरी करा. आणि तू स्वतः विचार करायला पाहिजेस. माझं आयुष्य मी जगत असताना मला बाहेरची लोक येऊन तू तुडवाल्यात, कुत्र्यावाने माराल्यात, का मारत असतील याचा विचार करायला सोडून या भैयासाहेब गायकवाडनं अक्कल नसलेल्या कवटीला हो म्हणून बँडेज गुंडाळले. तसं काहीच्या जीवावरच घाव घातल्यात आणि नको त्या ठिकाणी बँडेज लावलाय. जिथं जरा पण लागलं नाही तर सुद्धा बँडेज लावलाय. परत बहिणी शिव्या पण दिल्यात आई बहिणीवरनं, ते विषय सोडा. परंतु ह्या व्हिडिओचा शेवट बघा काय काय बोललाय, ह्याचं यालाच कळते काय. तर मित्रांनो, असं किती बी जळले ना, काय विषय नाही, काही नाही, थोडंच लागलं अजून तर लई. म्हणजे आता शिकायचा पिक्चर म्हणजे आडो टाईप दाखवली, पिक्चर अजून बाकी आहे. आणि असं येणार आहे ना, असा आरपार घुसणार आहे. कसा घातला मुळा आणि वाजला कुळकुळा. पिक्चर दाखवली, ऍडव्हर्टाईज दाखवली. खरं सांगतो मित्रांनो, मला जरी भेटला का नाही, बँडेजवर अजून बँडेज असं गुंडाळतो आणि याला पेटीतच घालून ठेवतो. ह्या खुळ्या माणसामुळे बाकीचे बी खुळीवालेत हो. ही जी गर्दी करणारी लोक आहेत, पोरं आहेत, त्यांच्या घरात मी खाया डाळ नाही. बाप राब राबतोय. आई कुठं तर कामाला जात्या,
कुठं जर आपल्या पोराला कशात कमी पडायला नको म्हणून. आणि हे पोरग काय करते, गावभर बोंबलत फिरते, हे भयाशर गायकवाड येणार आहेत, भयाशर गायकवाड येणार आहेत. अरे काय रे, सुधरा नालायकांनो, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला केळ्यांनो. हा व्हिडिओ बघून आता पोलीस सुपरस्टार आणि ह्याच्यामध्ये कायच फरक वाटत नाही. सेम दोघं वाईट आहेत. आणि ह्यो काय बोललाय आता ती कुणाला पण कळणं झाली. मला तर काय कळणं झाले, बाकीच्यांचं काय माहित. काय बोलतोय बघा की तोंडातल्या तोंडात बोलायलाय. हा रस्ता करा नाही तर मी उपोषणाला बसणार. अरे अंगाची काळी झाली तुझ्या आणि तू उपोषणाला बसणार. 2 तास जरी उपास झालास तर मरशील तू. उपोषणाला बसतोय केळ्या. खरंच भैयासाहेब तुमच्या बलिदानाची आता गरज आहे. या महाराष्ट्राला तुमच्या बलिदानाची गरज आहे. मित्रांनो हे खरं सांगतो, हे कॅरेक्टरलेस माणूस आहे, पूर्ण कॅरेक्टरलेस माणूस आहे. रोज कॅरेक्टर बदलते रोज. आता ह्यात काय कंटेंट आहे तुम्हीच सांगा. बापाचा शर्ट घालून आलाय कुठला जुना मोठाच्या मोठा, त्याच्या गुडघ्यापर्यंत शर्ट चाललाय, घाण घीस तोंडाचं. तसला शर्ट घालून चहा विकालाय. आणि चहा तर द्यालाय कशात बघा, मगात. अरे चहा प्यायचा असतोय कपात, ह्यो मगात द्यालाय. अरे आंघोळ करायचं नाही चहा घेऊन. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, हे 100%च्या गोळ्या चुकल्यात. आणि असं वागाले खुळ्यागत. मला तर असं वाटतं की ह्याचा बारका मेंदू काम द्यायचं बंद झालाय. हॅलो, अरे भैया त्या मोबाईलवर चुकतोस काय आता. हा भैया काय कर बोलतो, किंग मेकर अध्यक्ष शेवला. सर ते शेतकऱ्याचं वावरात जायला रोड नाही, काही नाही. ते रोडचे कामं बाकी ठेवले तुम्ही. काय ते शेतकऱ्याला बैल वावरात न्यायचे, काहीच कामं करीत नाही. कारण राहत नाही सांगा. हो सर करतो सर. कारण असं सांगण्यात मी येऊ तिकडे, मी आलो मोकर चपकी होईल. नाही सर करतो. करणार 100%. हो सर हो. त्याच्या शर्टाला बटन नाही, बटन उघडं सोडून फिरायलाय. घरात पहिला फरशी घाल, मग रस्ता करायला जा. उगाच आपल्यातल्या ग्रुप मधल्या कुठल्या ते पोरग्याला फोन लावायचं आणि म्हणायचं किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष बोलतोय येवला, लगेच रस्ता करतायसा का नाही, मी येऊ का तिथं. हा नाही तर चापटा चपटीचा विषय काय आहे. येऊन चापटा चपटी होईल. अरे काय भांडणं करणार असते या संकटाचा. त्या कामदार लोक वर्षभर रस्ता करत नाहीत, त्यांना ते निधी मंजूर करून आणायला लागतोय. आणि तू लगेच फोन लावल्यावर तुला रस्ता करून देणार वे. लगेच करताय का नाही काय, मी येऊ तिथं. अरे तू कोण आहेस, नॉनसेन्स भेंडी. अरे यार या कुत्र्याच्या आईच्या गावात अरे आम्ही मारे ना ताई तुला. मित्रांनो हे तर बेन खोळा आहे, परंतु अजून एक दाखवतो. ते तर एवढं माजोरड आहे की नाही, त्याला पूर्ण महाराष्ट्र वैतागले. कधी इंस्टाग्राम बंद पडते आणि कधी यांची तोंड जातात. असं झाले महाराष्ट्राला. आपण याला पहिला पण रोस्ट केले, पण किती वेळा करायचं तरी पण करूया. याचं नाव काय माहिती आहे काय, प्रतीक शिंदे. गोळका घेऊन फिरतोय, गोळका गँग. इकी दाखवत होती, इकीतले ताकद असती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 कुत्रे मिळून वाघाची शिकार नाही करू शकत. प्रतीक शिंदे तुला असं काय वाटतंय तू वाघ आहेस. तुझ्याकडे बारक्या पोरग्यानं जरी बघितलं तर ते सांगेल तू कुणासारखं दिसतोस. कोणी झालाच नाही आणि होणार बी नाही. प्रतीक भाऊ असा एकमेव साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलाय हो, प्रतीक शिंदे नावाचा देव. खरं सांगतोय मित्रांनो, लोकांची डोकी बाद झाल्यात. आता ह्याला देव मानाल्यात. ह्यानं काय केले असं याला देव मानायला. एवढा माज करतोय, ते गाडी घेतल्यापासून तर माजोरडाच झालाय पूर्ण. आणि फालतू जोक करून त्याच्यावर व्हिडिओ करतोय आणि ह्याला देव म्हणाल्यात. काय रे, पहिल्याच्या जनरेशन मध्ये लोक अब्दुल कलाम, शिवाजी महाराज, परत राजगुरू, भगतसिंग ह्या थोर पुरुषांचं आपण इन्स्पिरेशन घेत होतो. पण आताची पोरं काय करल्यात, भैयासाहेब गायकवाड, ते प्रतीक शिंदे, ते आक्या बनसोडे असल्या लोकांच्या पाठीवर खेळाल्यात. काय रे, वाईट परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती. बघा महाराष्ट्र काय व्हायला आपल्या महाराष्ट्राचं. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि पुढचा रोस्ट कुणावर करायचा आहे हे पण तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आपण पण त्याला रोस्ट करूया. सुट्टी द्यायचं नाही कोणाला. जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो. सबस्क्राईब करायला विसरतायसा मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.